हा नाथापूर गावातील आहे, बीड जिल्ह्यातील. आणि त्याच दिवशी नागनाथ कांगणे, महालिंगी, तालुका कंधार, याने आत्महत्या केली. आणि 15 सप्टेंबरला धनंजय नाथा गोरे, हस्तपोखरी, तालुका अंबड, याने आत्महत्या केली. माझी एक तर सगळ्यांना विनंती आहे, समाजाला, ओबीसी समाजाला, भटक्या विमुक्त, कृपया या आत्महत्या करू नका. आम्ही पूर्ण ताकदीनं आपलं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे यश मिळेल. पण ही सुद्धा मागणी मी केली की जे आत्महत्याग्रस्त जे काही कुटुंब आहेत, ज्यांच्या कुटुंबात आत्महत्या झाली आहे, इतर समाजाच्या सुद्धा काही आत्महत्या झाल्या, त्या समाजातील आत्महत्या झालेल्या कुटुंबाच्या व्यक्तींना काही आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्यात आली. हाच नियम जो आहे हा इथे सुद्धा लागू करावा ओबीसींच्या बाबतीत. हे जे होत आहे ते आपण मगाशी तुम्ही त्याप्रमाणे हे पहा, मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे, सरळ सरळ. हा ओरिजिनल दस्तऐवज एक दाखवतो तुम्हाला मी, तुम्ही नंतर पहा. खोडून लिहिलं आहे, हाताने लिहिलं आहे. मराठी कुणबी, काय पण मराठा कुणबी, मराठी कुणबी, मराठा कुणबी हाताने लिहिलं आहे. हस्ताक्षरशाही सगळ्यात फरक आहे. म्हणजे असं तुम्ही खडाखोड करून लिहिलेलं आहे. खाली मराठा आहे लिहिलं, वरती कुणबी. तुम्ही हे पहा, तुम्ही ज्यांना बघायचं त्यांनी हे कागद बघू शकता. आणि म्हणून आम्ही मागणी केली, मी आता ते काय करत की जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे, तर एक खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेली आहे ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण, दुसऱ्या न्यायमूर्तीची. त्यांना हे काम देऊया की ही समिती या अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असेल ते शोधा आणि थांबवा. आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या या गोष्टींचं सगळं संरक्षण करणं. त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही असे हजारो लाखो, हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी, याचा विचार करावा. हा सुद्धा मुद्दा मी ते मांडला. आता पुढे काय काय होतं ते बघूया. अहो, हे जे आहेत ना, आम्हाला तिकडचे जे आहेत ना त्या विभागातील ऑफिसमधल्याच लोकांनी पाठवून दिले. ऐकून घ्या, ते जर मला माहिती असतं एक लाखो लोकांचं, त्याच्यासाठी तर मी समिती नेमायला सांगतोय ना. दे मस्ट बी इन लॅक्स. अरे ते खोटं लिहिलेलं आहे त्याच्यावर, मराठा समाजावर सरळ सरळ खोटं लिहिलेलं आहेत. पहा ना तुम्ही. खऱ्या नोंदीला काय हरकत नाही, करायचं करा ना. आणि म्हणूनच मी सांगितलं, मागचं जे पत्रक जे निघालेलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या कुणबी जे आहे ते सापडल्यानंतर तिथे ते थांबलं. आणि त्याच्या पुढे मराठा समाजाला कुणबी कसं सर्टिफिकेट मिळेल याची प्रक्रिया लिहिलेली आहे की काय काय करायला हवं मराठा समाजाने. म्हणजे अगोदरच हे खोटी लिहिलंच आहे. आणि आता सरळ परिपत्रक काढूनच आमंत्रण दिलेलं आहे की मराठा समाजाला अशा रीतीने कुणबी करून घ्या म्हणून. तुम्ही सुरुवातीला एक सोलापूरचं पत्रक समोर आणलं होतं, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं प्रमाणपत्र वाटपा संदर्भामध्ये लिहिलं हे देखील समोर आणलं होतं. त्यानंतर
तुम्ही महसूल मंत्र्यांशी बावनकुळेशी बोलला होता, त्यांना फोन केला, परत ते सुधारण्यात आली. हे असताना सुद्धा अजूनही अशा पद्धतीचे आता जर आदेश पत्रक- दिले जात असतील तर सरकार तुमचं ऐकत नाही का? तुम्ही सत्ताधारी पक्षात एक महत्त्वाची मी ह्या प्रश्नाला उत्तर देत नाही. मी समितीमध्ये काय मांडलं आणि काय नाही हे तुम्हाला मी सांगतो. पण ही समिती कोण स्थापन करणार? हं? समिती कोण स्थापन करणार? आता हे जे आहेत आमची मंत्री जे आहेत त्याचा विचार करतील आणि त्याप्रमाणे जे आहे पुढे काय करायचं ते ठरवतील. आम्ही तर मागणी केलेली आहे की हे शोधा आता कसं काय करायचं. जी समिती गठीत करा असं सांगताय, तर आता जी महसूलने आदेश काढले ना ते स्थानिक पातळीवरचे प्रशासकीय अधिकारी घेतलेले आहेत. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करण्याच्या संदर्भात मग कुठली समिती असेल तेच अधिकारी असणार आहेत ना परत. मग का दुसरी करता येईल ना आम्हाला जर न्यायमूर्ती. मग असं आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये जात पडताळणीवाले का जात ठरवणारे ही प्रक्रिया होतीच ना. ती असताना सुद्धा खास कुणबी तिकडच्या शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे नेमले ना तुम्ही समितीत, तसंच दुसरी समिती की बाबा हे चुकीचे आहेत का हे शोधा जरा, एवढंच आमचं म्हणणं. मागच्या बैठकीत पण तुम्ही मागणी केली होती ना की श्वेतपत्रिका काढायच्या पूर्वी नोंदी आढळलेल्या आहेत. काम केले ना. तीच ही मागणी आहे ना. मग आठवडा झाला अजून त्याच्यावर काय पुढे झालं नाही का? मग असं आहे की एक आठवड्यामध्ये काय काय होतं. आम्ही एक आठवड्यामध्ये एकच झालं की काही पैसे जे आहेत आम्हाला ताबडतोब जे आहेत OBC त्या खात्याला मिळाले, काही रिलीज झाले, काही जे आहेत आणखीन डिसेंबरच्या याच्यामध्ये काय म्हणतात तुमच्या पुरवणी मागण्यामध्ये द्या असं सांगितलेलं आहे. काहीची मागणी करतात. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आता विचार चालू आहे काय काय करायचं कसं. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की अण्णासाहेब पाटील विकास मंडळाला 750 कोटी मिळत आहेत, एकीकडे दुसरीकडे दुसऱ्या समाजाच्या मंडळाला केवळ 5 कोटी मिळत आहेत. त्याचे प्रोव्हिजन अर्थ मंत्रालय करतं. अर्थमंत्री अजितदादाच आहेत, आपल्या पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली जाईल की अशा प्रकारे दबाव केला जातो? जाईल ना जाईल ही गोष्ट जाणारच ना कानावर. सलग ते अर्थमंत्री आहेत, अजितदादा सलग अर्थमंत्री आहेत आणि 25 वर्ष आणि मागचे 3.5 वर्ष याचा आढावा घेतला तर हे सगळे निर्णय अजितदादांच्याच काळात आहेत. त्यामुळं OBC नेत्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांचा OBC समाज ना आवडताय का? एकीकडे PhDच्या पोरांना तुम्ही पैसे देत नाहीत आणि दुसरीकडे करोडो रुपये तुम्ही मागच्या 3.5 वर्षात वाटलेले आहेत. आणि लक्ष्मण नाही असं त्यांनी मला माहिती दिली की असं असं लोक म्हणतात. भुजबळ साहेब, हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात आता एक असं मते लागली लोकांची की काल धनंजय मुंडेंनी बंजारा समाजाच्या मेळाव्यात म्हणले की वंजारी बंजारा एकच आहे आणि ठिकाणी परत आदिवासी आता समुदाय सांगते की ST मध्ये कुठल्याही परिस्थिती घेऊन देणार नाही. हे कॉम्प्लिकेशन्स OBC मध्येच OBC नेत्यांच्या माध्यमातून होते. असं आहे की मी याच्यावर जास्त भाष्य करणार नाही, परंतु एकदा हैदराबाद गॅझेट याप्रमाणे वाटेल तसे निर्णय घ्यायला सुरुवात झाली की मग आपण अनेक संकटांना आपोआपच आमंत्रण देतो, अनेक प्रश्न जे उपस्थित होतात हा त्याचा अर्थ आहे. आतापर्यंत अनेक लोक जे आहेत अधिकारी निर्माण झाले, मंत्री मुख्यमंत्री निर्माण सगळे निर्माण झाले काय. पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही म्हणून तो OBC मध्ये घेता येत नाही. हे त्या मंत्र्यांनी ठरवलं, मुख्यमंत्र्यांनी ठरवलं. हा त्यांचा शहाणपणा आहे, चांगुलपणा आहे. आज त्यांनी केलं नाही त्याच्यामुळे हे प्रश्न आले नव्हते. आता ह्या ज्या प्रश्न मी तर ज्या पद्धतीनं दबाव निर्माण झाला आणि दक्षिण मुंबई बंद करण्यात आली 3-4 दिवस, त्यापुढे जे काही निर्माण झालं त्याला आता हे अफसूस आता वेगवेगळे निघतील, वेगवेगळ्या ज्या गोष्टी आता फुटतील बाहेर. काय तुम्ही जे आता दाखले जे दाखवले त्या नोंदी अलीकडे झालेले आहेत असं तुमचं म्हणणं आहे याच्यामध्ये. त्या कमिटीच्या दबावामुळे भ्रष्ट मार्गाने झाले असतील किंवा अन्य मार्गात तुम्ही म्हणताय की या दाखल्यांच्या किंवा नोंदींच्या तपासणीसाठी दुसरी कमिटी द्यावा, तर ही कितपत पारदर्शक पद्धतीने करेल असं वाटतं की तुमची सरकारी यंत्रणा एकूण कशा पद्धतीने काम करते या संदर्भात तुम्ही काही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिले? आता आमची ही समिती जी आहे ना ही मंत्रिमंडळ समितीच आहे आणि याचा सगळा रिपोर्ट हा मुख्यमंत्र्यांकडे जाणार आणि काय आमचं समितीचं म्हणणं आहे ते सुद्धा त्यांच्यासमोर मांडणार. सर
भाजपचा DNA ओबीसी आहे असं सातत्यानं प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री बोलत असतात. याच भाजपच्या DNA ला दुखावण्याचं काम भाजप करतात. ते त्यांना विचार, माझ्या मला विचारतोय प्रश्न कुणाला विचारतो बाबा तुम्ही? परंतु ओबीसी आम्हाला तुम्ही सांगता प्रश्न त्यांचा आहे ना, त्यांना प्रश्न विचारा, मला काय प्रश्न? ओबीसीचं तुम्ही नेतृत्व करतात सर. अरे पण मी ओबीसीचा आहे तर मी ओबीसीचं सांगतोय. आता कुणाला काय वाटतं आणि कोणाला काय वाटतं आणि कुणाचं नुकसान आहे, फायदा आहे, काय आहे आणि कोण काय म्हणतो हे त्यांना तुम्ही विचारणं, मला काय माहिती आहे. एवढं काय आहे की आमचं नुकसान होतं आहे, ओबीसी समाजाचं नुकसान होतं आहे, एवढं मी निश्चित म्हणून बोलतो आहे. भटक्या विमुक्त आणि ओबीसी समाजाचं. मागच्या वेळेला तुम्ही म्हणाला होतं की शरद पवार असेल किंवा अजित पवार असेल यांना या मराठा आरक्षण प्रश्नामध्ये जे ओढलं जात आहे किंवा त्यांना जी घोषणं दिली जात आहेत, नावं ठेवली जात आहेत, तसं करू नये असं तुम्ही मागच्या वेळेला म्हणाला होता. परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र शरद पवारांच्या बद्दल बोलताना असं म्हटलं की ज्यांनी 50 वर्ष आरक्षण रखडवून ठेवलं समाजाचं, त्यांनी आम्हाला सांगू नये की समाजाला आरक्षण कसं द्यावं. मला नाही वाटत त्यांनी कसं काय रखडून ठेवलं. आणि 50 वर्ष ते कुठे काय मुख्यमंत्री होते? ते मुख्यमंत्री काही वर्षासाठी होते. आणि ज्या वेळेला हे आलं मंडल आयोग, त्याच्यानंतर जेव्हा लागू ते केलं 30 वर्ष 93च्या नंतर, त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं ना की आयोगाच्या थ्रू सगळे होणार. मंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे अधिकारच काढून घेतले ना. आयोगाच्या थ्रू जा आणि मग जर होत असेल तर करा असं म्हटलेलं आहे ना. मी असं पण म्हटलं होतं, आता तुम्ही पवार साहेबांचं नाव घेतलं म्हणून, की मागच्या वेळेला पण मी तुम्हाला म्हटलं, त्याचा दुसऱ्या दिवशी हायकोर्टामध्ये प्रश्न उपस्थित झाला की तुम्ही ओबीसीतून सर्व मराठा समाजाला आरक्षण मागताय. एक मराठा लाख मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. ठीक, हे आरक्षण तुम्हाला पाहिजे आहे. 10% आरक्षण जे मिळालं मराठा समाजाला ते नको आहे का? त्याच्या अगोदर दुसरं 10% आरक्षण EWS, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय, ते नको आहे का? ओपनमध्ये सुद्धा तुम्ही होतात 50%, ते तुम्हाला नको आहे का? याचं उत्तर मला काही सुजाण व्यक्तींनी द्यावं असं मी म्हटलं होतं. तोच प्रश्न हायकोर्टाने सुद्धा विचारलं सरकारला, हे नको आहे का, हे नको आहे का? मग पवार साहेबांना प्रश्न तुम्ही विचारला. पवार साहेबांना मी एका जातीच्या बाबतीत काय बोलत नाही. अरे बाबा, जातीच्या बाबतीत नाही आम्ही प्रश्न विचारला आहे, वर्गावर होणाऱ्या अन्यायाबद्दल तुम्ही जो 27% आरक्षण जे त्याची अंमलबजावणी केली त्याच्यामध्ये अशा रीतीनं जर काय होत असेल तर ते योग्य आहे का? याचा एक सुजाण राज्यकर्ते म्हणून तुम्ही बोलायचं आहे. मी जातीवर उद्या काय बोलतो? आणि ओबीसी आमची जात नाही आहे, ओबीसी आमचा क्लास वर्ग आहे 374 जातींचा. पण ते सुद्धा असं त्याने ते म्हणजे मला असं वाटतं की कात्रजचा घाट दाखवला त्या प्रश्नाला त्यांनी. काल साहेब नाशिकमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांनी फार मोठे कांदा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुद्दे उपस्थित केले. सगळा आरोप सरकारकडे होता आणि विशेषतः परत नेपाळसारखी परिस्थिती होईल असा एक सुवाचक भूमिका घेतली. कायदा व सुव्यवस्थेवर नाशिकमध्ये येऊन पवारांना मुद्दे उपस्थित करायचे. पवारांना नाशिकमध्ये येऊन अशा स्वरूपाचं वातावरण निर्मिती करण्याचं कारण काय तुमच्या जिल्ह्यात? परत हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे की माझ्यासाठी आहे? जिल्ह्याचे नेते तुम्ही. अरे तर त्यांना काय करायचं आहे, त्यांच्या मनामध्ये काय आहे, ते जे बोलतात त्याचा अर्थ काय लावायचा आहे, त्यांची भावना काय त्यांना विचारा बाबा. आणि प्रश्न राहिला कांद्याचा, आज पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न मी सभागृहामध्ये आमच्या मंत्रिमंडळामध्ये उपस्थित केला जोरदार, की हे जे आहे यांनी नाफेड येतो म्हटल्याबरोबर ताबडतोब 400-500 रुपयाने भाव कमी झाले आणि शेतकरी अडचणीत आला. ते स्पष्टच झालं पाहिजे की असं काही होत नाही आणि त्यात क्लॅरिटी आली पाहिजे लोकांच्या समोर. सर, जरांगे पाटील म्हणतात की जर तुम्ही कोर्टात जाण्याची भाषा करत असाल तर आम्ही देखील कोर्टात जाऊ आणि रस्त्यावरची जर भाषा केली तर रस्त्यावरती देखील उत्तर देऊ, अशा पद्धतीचं ते बोलतात. चांगली गोष्ट आहे ना.
आणखी मग काय करायचं? या ना कोर्टात या ना, काय करायचं या. सदावर्तींच्या मुलीचे कार्यक्रम सर कोर्टात मराठा संदर्भात पण याचिका गेली आहे की ईडब्ल्यूएसचं पण आरक्षण आहे, त्याचसोबतच एससीबीसीचं आरक्षण आहे, त्याच्यावरती देखील कोर्ट प्रश्न उपस्थित करतात आणि अशातच ते तुम्हाला आव्हान देतात ओबीसींना की तुम्ही कोर्टात गेला तर आम्ही पण कोर्टात घेऊ. ते अगोदरच कोर्टात गेलेले आहेत 2-4 वर्षापासूनच की आमचं ओबीसीचं आरक्षण जे आहे हे पूर्णपणे काढून ठेवा. एक केस आहेच त्यांची तशी. काय त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या मंडल आयोगाची तुम्ही गोष्ट करता तो मंडल आयोग हा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नाही आहे, हा अख्ख्या देशाचा प्रश्न आहे, देशातील सर्व राज्यांचा प्रश्न आहे, देशातील 54% लोकांचा प्रश्न आहे. आणि ते तुम्ही जाऊन करणार का मंडल आयोगाला चॅलेंज करणार? आणि मंडल आयोगाला चॅलेंज करणाऱ्यांना मला सांगायचं आहे, 9 जजेसच्या घटनापीठानं सुप्रीम कोर्टाच्या त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. माहीत नसतं कधी कधी लोकांना बोलतात. अभ्यासाचा प्रश्न असतो. धनंजय मुंडे म्हणतात की वंजारी आणि बंजारा उत्तर झालं म्हणजे. ओके सर, एक प्रश्न, आणि त्या सदावर्तीच्या लेखीच्या कौतुक सोहळ्याला गेला होता, त्याची मोठी चर्चा होती. मला आमंत्रण आलं होतं आणि आता समजा लहान कोणी मुलगी जाते असेल बॅरिस्टर होण्यासाठी आणि तिच्यासाठी जर एक स्वागत समारंभ ठेवला तर काय जाऊ नये असं काय आहे? हो जाईन, मला वेळ मिळाला. आणि अशा ज्या आहेत लहान लहान समाजातील मुलं जात असतील परदेशात, आणखी शिकत असतील, बॅरिस्टर होत असतील, तर आपण कौतुक केलं पाहिजे सगळं. काय ते वावगं काय नाही. पण सर ते सदावर्ते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात भूमिका घेतात, त्यामुळे जोरदार चर्चा होते या सगळ्या गोष्टींची. तुम्ही त्यांच्या हो द्या ना, मग काय चर्चा झाली तर काय करायचं? चर्चा होते म्हणून तर तुमचे हे सगळे चॅनल्स आहेत ना माझ्यासमोर. आता कशाला आले असते? हां अहो ते काय जायला नाही लागत, हल्ली मोबाईल्स असतात ना सगळ्याकडे. असं आहे ते आज माझ्यामुळे नाही, पहिल्यापासूनच ते जे आहेत हे मागासवर्गीयांच्या केसेससाठी लढतात. ओके चला धन्यवाद. स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करावाच लागेल. पण सर, सुप्रीम कोर्टाने यापूर्वी पण सांगितलं होतं की येत्या 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या म्हणून सांगितलं होतं, तेव्हा निवडणुका घेऊ नाही शकलं. प्रभाग रचना आणि ओबीसी गेल्या 25 वर्षात ओबीसी महामंडळाला 2500 कोटी दिले. ओबीसी समाजाची 54% लोकसंख्या असल्याचं भुजबळांनी म्हटलेलं आहे. मी जातीवर कधीही बोलत नाही असं भुजबळांनी म्हटलं. तर मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे समितीच्या कामकाजावर आता आक्षेप घेतलेला आहे. कुणबी प्रमाणपत्र देताना पडताळणी करा असं देखील भुजबळ म्हणतायत. तर प्रमाणपत्र तपासण्यासाठी समिती नेमली पाहिजे अशी मागणी देखील आता भुजबळांनी केलेली आहे. खोट्या नोंदींचा शोध घेण्यासाठी दुसरी समिती स्थापन करण्याची मागणी आता भुजबळांनी केलेली आहे. तर ओबीसींमधील जातींकडून कोर्टात रीट याचिका दाखल करण्यात येते अशी माहिती त्यांनी दिली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.